राजन, शिकवलेले पाळीव पाखरू सुद्धा असे चुरूचुरू बोलत नाही किंवा घरात पाळलेला प्राणी सुद्धा या प्रकारे मालकाच्या लहरीप्रमाणे कधी वागत नाही. परंतु या भक्तराज अर्जुनाचे दैव कसे उभाळून आलेले आहे पहा, की जे कधी आपल्या ध्यानी येत नाही. या भाग्यवंत अर्जुनाचे भाग्य असे की परब्रह्माने प्रकट केलेले दिव्य रूप प्रत्यक्षात अनुभवण्याची दैवी संधी त्याच्या नेत्रांना केवळ भगवंत कृपेने लाभली आहे. त्याचे कारण एकच, अर्जुनाच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द भगवंत स्वतः झेलतो. आपल्या या परमभक्ताचे सर्व लाड तो पूर्ण करतो. राजन, अर्जुनाचे भक्ती कोडे उलगडणे कठीण. अर्जुन रागावला तर भगवंत ते सहन करतो, अर्जुन रुसला तर भगवंत त्याची समजूत काढतो. नवल पहा, भगवान श्रीकृष्णालाच अर्जुनाचे वेड लागले आहे. अहो महाराज, शुकासारखे योगी पुरुष की ज्यांनी जन्मक्षणीच विषय वासना जिंकली होती, ते सुद्धा भगवंताच्या लीला चरित्रात इतके दंग झाले की ते भगवंताचे भाट झाले. भगवान श्रीकृष्ण तर योगी पुरुषांचे समाधीधन. परंतु कसा काय कळत नाही, हा भक्तश्रेष्ठ पार्थाच्या पूर्णपणे अधीन झाला. राजा धृतराष्ट्रा, हे सारे पाहून माझे मन तर विस्मय सागरात बुडून गेले आहे. संजय राजा धृतराष्ट्राला सांगत होता की हे कौरवाधीशा, आश्चर्य तरी कसले करायचे. तुला मी एकच सत्य सांगतो की ज्याचा भगवंत स्वीकार करतो त्याचे देवांचा देव भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला की पार्था, तुला मी या क्षणी अशी दिव्य दृष्टी देतो की तू या माझ्या प्रकट विश्वरूपाचा ब्रह्मांडव्यापी विस्तार, माझे विश्वरूपाचे रहस्य पाहू शकशील. राजन, भगवंताच्या पवित्र मुखातून असे आशीर्वाद भरले शब्द निघता क्षणी अर्जुनाच्या अंतःकरणातला अविद्येचा गडद अंधकार क्षणात नाहीसा झाला. ते केवळ शब्द नव्हते, तर भगवंताने अर्जुनासाठी ब्रह्म साम्राज्याच्या दीपिका उजळून टाकल्या. अर्जुनाची दिव्य दृष्टी प्रकट झाली, ज्ञानदृष्टी पल्लवित झाली. अशा प्रकारे भगवंताने आपले ऐश्वर्य वैभव अर्जुनासाठी खुले केले. राजन, मत्स्य कूर्मादी हे जे त्याचे सर्व अवतार आहेत, ते ज्या समुद्राचे केवळ कल्लोळ आहेत, तरंग आहेत, ज्याच्या किरणांमुळे या विश्वरूपी मृगजळाचा आभास निर्माण होतो, त्या अनादी तत्वरूप भूमीवर हे चराचराचे चित्र उमटते, ते आपले आत्मस्वरूप म्हणजेच आपले विश्वरूप श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवले. लहानपणी या श्रीकृष्णाने जेव्हा माती खाल्ली होती, तेव्हा माय यशोदेने रागेजून याच ब्रह्मांडव्यापी बाळकृष्णाचा दंड धरला होता. तेव्हा आपण माती खाल्ली नाही हे चाचरत चाचरत सांगताना आपले पवित्र मुख भगवंताने उघडले आणि यशोदेला 14ही भुवने आपल्या मुखात त्याने दाखवले. किंवा मधुवनात तपश्चर्येला बसलेल्या लहानग्या ध्रुवाच्या गालाला आपल्या हातातल्या शंखाने भगवंताने केवळ स्पर्श केला आणि त्या क्षणी वेदांच्याही बुद्धीला जे गवसले नाही, ते ध्रुव धडाधडा बोलू लागला. राजा धृतराष्ट्रा, श्रीकृष्णाने भक्तराज अर्जुनावर तसा अनुग्रह केला आणि माया भारल्या विश्वाची मर्त्य भाषा तो पार विसरून गेला. अर्जुनापुढे ऐश्वर्य तेजाचा दिवस नव्याने उजाडला. जणू तेजाचा नवा सूर्योदय झाला. विश्वरूप दर्शनाच्या या अभूतपूर्व चमत्काराचा एक सागरच तयार झाला आणि अर्जुनाचे चित्त त्या विस्मय सागरात बुडून गेले. ज्याप्रमाणे
ब्रह्मांडभर पसरलेल्या प्रलयकालीन सागरात एकटा मार्कंडेय पोहत होता, त्याप्रमाणे भक्तश्रेष्ठ भाग्यवान अर्जुन विश्वरूपाच्या चमत्कारामध्ये, भगवंताच्या लीलेमध्ये लोळू लागला. अर्जुन स्वतःशीच बोलू लागला की एवढे प्रचंड आकाश माझ्या माथ्यावर आजपर्यंत तरंगत होते, ते आकाश कोणी नेले आणि कोठे ठेवले कळेनासे झाले आहे. आतापर्यंत दृश्य स्वरूपात नांदत असलेली ती चराचर सृष्टी, पंचमहाभूते, त्यांचे काय झाले? ती एकदम दिसेनाशी झाली याचे पार्थाला आश्चर्य वाटले. चारही दिशांचे ठाव हरपले. आपण जे खाली आणि वर असे म्हणायचो त्या दिशांचे काय झाले, त्या कुठे गेल्या कळतच नाही. जागे झाल्यावर स्वप्न मावळावे तसे लोकांचे आकार अचानकपणे नाहीसे झाले. सूर्य उगवल्यावर जसे रत्नखचित आभाळ चंद्रासह लोप पावते, त्याप्रमाणे ह्या प्रकट झालेल्या विश्वरूपाने संपूर्ण दृश्य सृष्टी रचना नाहीशी झाली. या विश्वरूपाने अवघी प्रपंच रचना गिळली. त्यावेळी अर्जुनाच्या मनाचे मन पण हरपले. संकल्प विकल्पाच्या पलीकडल्या किनाऱ्यावर अर्जुन जणू उभा राहिला. त्याच्या बुद्धीला स्वतःलाच सावरता येईना. इंद्रियांच्या व्यवहाराचे किरण बाहेर न पडता हृदयाशी माघारी फिरले आणि तेथेच विलीन झाले. या विश्वरूप दर्शनामुळे स्तब्धता स्तब्ध झाली, तटस्थता तटस्थ झाली, एकाग्रतेला एकाग्रता लाभली, सर्व विचारांवर मोहनास्त्राचा परिणाम झाला. हे सारे अर्जुन कौतुकाने पाहत होता, आश्चर्यचकित होत होता. तो पुढ्यात त्याला भगवंताचे चार बाहूंचे नेहमीचे आश्वासक रूप उभे दिसले. तेच रूप नाना स्वरूपे धारण करून ब्रह्मांडभर पसरलेले होते. वर्षा काळात खाली वळून आलेले काळेभोर ढग किंवा महाप्रलयाच्या वेळी सर्वत्र पसरलेले तेज, तसे ते विश्वरूप आपल्या व्यतिरिक्त चहूकडे काही शिल्लकच राहू देईन. असे हे विश्वरूप दर्शन झाल्यामुळे काही क्षण अर्जुनाला अत्यंत समाधान झाले. त्या तृप्तीत त्याने दिव्यदृष्टी लाभलेले आपले डोळे मिटले. लगेच उघडले तर त्याला पुन्हा भगवंताचे विश्वरूप सर्वत्र दिसू लागले. या आपल्या डोळ्यांनी भगवंताने मागल्या अध्यायात प्रकट केलेल्या सर्व विभूती पाहाव्यात. ते विश्वरूप डोळे भरून पहावे अशी जी अर्जुनाची इच्छा होती, तो विश्वरूप दर्शनाचा दिव्य सोहळा भगवंताने पूर्ण केला. पढविले पाखिरू ऐसे न बोले, या परी क्रीडा मृगही तैसा न चले. कैसे देव एथ सुरवाडले, ते जाणो नये. आजी परब्रह्म हे सगळे, भोगावया सदैव याचेची डोळे. कैसे वाचेचे हनलळे, पाळीत असे. हा कोपे की निवांतु साहे, हा रुसे तरी बुझावीत जाये. नवल पिसे लागले आहे, पार्थाचे देवा. एरहवी विषय जिणोनी जन्मले, जे शुकादिक दादुले. ते विषयोची वानिता जाहले, भाटययाचे. हा योगियांचे समाधिधन, की होऊन ठेले पार्था अधीन. या लागी विस्मयो माझे मन, करीतसे राया. देवींची संजय म्हणे कायसा, विस्मयो येथे कौरवेशा. कृष्णे स्वीकारिजे तया ऐसा, भाग्योदय होय. म्हणून तो देवांचा रावो, म्हणे पार्था ते तुझ दृष्टी देवो. जया विश्वरूपाचा ठावो, देखसी तू. ऐसी श्रीमुखोनी अक्षरे, निहती नाजव एकसरे. तव अविद्येचे अंधारे,
जावोंची लागे, ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्मसाम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चित्कळिका, उजळलिया कृष्णे. मग दिव्य चक्षु प्रगटला, तया ज्ञानदृष्टी फाटा फुटला, यया परी दाविता जाहला, ऐश्वर्या फुले. हे अवतार जे सकळ, ते जिये समुद्रींचे का कल्लोळ, विश्व हे मृगजळ, जया रश्मी स्तव दिसे, जिये अनादि भूमिके निटे, चराचर हे चित्र उमटे, आपण पे वैकुंठे, दाविले तया. मागा बाळपणी येणे श्रीपती, जय एक वेळ खादली होती माती, तैकोपोनिया हाती, यशोदा धरिला. मग भेणे भेणे जैसे, मुखी झाडा द्यावयाचे निमिसे, चौदा ही भुवने सावकाशे, दाविली तिये. नातरी मधुवनी ध्रुवासी केले, जैसे कपोल शंखे शिवतले, आणि वेदांची ही मती ठेले, ते लागला बोलो. तैसा अनुग्रहो पै राया, श्रीहरी केला धनंजया, आता कवणेकडे ही माया, ऐसी भाषणेणे तो. एकसरे ऐश्वर्य तेजे पाहले, तया चमत्काराचे एकार्णव जाहले, चित्त समाजी बुडोनी ठेले, विस्मयाचिया. जैसा आ ब्रह्म पूर्णोदकी, पभे मार्कंडेय एकाकी, तैसा विश्वरूप कौतुकी, पार्थुलोळे. म्हणे केवढ हे गगन एथ होते, ते कवणे नेले पा केवते, ती चराचरे महाभूते, काय जाहली. दिशांचे ठावही हारपले, अधोर्ध्व काय नेणो जाहले, चेईलिया स्वप्न तैसे गेले, लोकाकार. नाना सूर्य तेज प्रतापे, सचंद्र तारांगण जैसे लोपे, तैसी गिळिली विश्वरूपे, प्रपंच रचना. तेव्हा मनासी मनपणन स्फुरे, बुद्धी आपण पेन सावरे, इंद्रियांचे रश्मी माघारे, हृदयवरी भरले, तेथ ताटस्थ्य पडिले, टकासी टक लागले, जैसे मोहनास्त्र घातले, विचार जाता. तैसा विस्मितु पाहे कोडे, तव पुढा होते चतुर्भुज रूपडे, तेची नाना रूप चहूकडे, मांडोनी ठेले, जैसे वर्षा काळीचे मेघवडे, का महाप्रळयींचे तेज वाढे, तैसे आपणे नवीन कवणीकडे, नेदी चिवरो. प्रथम स्वरूप समाधान, पाओनी ठेला अर्जुन, सवेंची उघडी लोचन, तव विश्वरूप देखे, इहिंची दोही डोळा, पहावे विश्वरूपा सकळा, तोही श्रीकृष्णे सोहळा, पुरविला ऐसा.